उषटकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. भारतासमोरील गंभीर समस्यांवर एक विचारपूर्वक भाषण. लेखक आणि सादरकर्ते श्री राजीव शांताराम थत्ते. उषटकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. प्रिय मित्रांनो, लोकसेना या सामाजिक संघटनेच्या YouTube साइटवर आपले सर्वांचे स्वागत आहे. लोकसेना ही बिनराजकीय सामाजिक संघटना आहे. समाजातले विविध मुद्दे मांडण्यासाठीच या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे कोणतेही कार्यकारी मंडळ नसून सर्वांनी मिळून सर्वांसाठी चालवलेली एक सामाजिक संघटना असे या संघटनेचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील जनतेला या संघटनेचा आधार मिळावा हीच अपेक्षा मी इथे व्यक्त करतो. आज भारतीयांच्या खऱ्या समस्यांविषयी आपण मनापासून बोलणार आहोत. मी इथे सांगितलेले सगळेच मुद्दे सगळ्यांनाच पटतील असे मला बिलकुल वाटत नाही. कित्येक जण या मी पुढे सांगितलेल्या मुद्द्यांवर कधी विचारही करत नसतील. काही जण विचार करून हे सगळे खरं आहे पण आम्ही कोणाला सांगणार म्हणून गप्पही बसत असतील. आणि काही जण मात्र या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा एक भाग झालेले असतील आणि म्हणूनच तेरी भी चूप आणि मेरी भी चूप म्हणून स्वतःच्या मनातही या विषयावर विचार करत नसतील. जनाची नाही तरी मनाची लाज वाळत या जुन्या उपदेशाचा त्यांच्यावर आता परिणामही होत नसेल असे नक्की आपण समजावे. मला देशातल्या समस्यांविषयी जे काय वाटते ते मी खरे खरे सांगितले आहे, पुढे मांडले आहे. मला आज आपल्या देशासमोरील काही गंभीर समस्या दिसत आहेत. त्याच्यावर उपाय असूनही तो उपाय आज कोणी प्रामाणिकपणे सुचवत तरी नाही असे मला वाटते. मला प्रकर्षाने दिसणाऱ्या काही समस्या पुढे चर्चिल्या आहेत. आपण या समस्यांची यादी बनवण्याची सुरुवात लहान बालकांपासून करून मग पुढे मोठ्या मोठ्या माणसांविषयी पुढे असलेल्या समस्यांकडे जाऊ. एक, सध्या देशात बालकांचे कुपोषण होणे आणि त्यामधून बालकांना अत्यंत गंभीर आजार उद्भवणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. सरकारे त्याकडे जाणून मधून दुर्लक्ष करत आहे असं मला वाटतं. दोन, सामान्यांच्या गरिबांच्या मुलींचे होणारे लैंगिक शोषण, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि बलात्कार हा भारतातला नियमित अनुभव आहे. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आणि ओरिसा पासून ते गुजरात पर्यंत दर मिनिटाला एका मुलीवर बलात्कार होत असतो. गरिबांच्या मुलींना या अत्याचाराला जास्त प्रकर्षाने सामोरे जावे लागते. मध्यम वर्ग आणि उच्चवर्गीय लोकांना या समस्येला तोंड त्या प्रमाणात द्यावे लागत नाही. बलात्कारित स्त्रीला 6 महिन्यांमध्ये न्याय मिळाला पाहिजे असा कायदा संसदेत संमत झाला. निर्भयाच्या बलात्काऱ्यांना 6 वर्षांनी फाशीची शिक्षा बजावण्यात आली. त्यांना संसदेत विधेयक मांडले त्याप्रमाणे 6 महिन्यात आरोपींना शिक्षा होणे आवश्यक होते. निर्भयाला वेळेत न्याय मिळाला काय त्याविषयी चर्चा लोकसभेत झाली नाही किंवा
सुप्रीम कोर्टाने या कायद्यानुसार 6 महिन्यांची मुदत पाळली गेली नाही, यावर काहीतरी कारवाई केली काय? यावर नाही असे उत्तर दुर्दैवाने द्यावे लागेल. 3. आम जनता अत्यंत गरिबी जगते किंवा खरं तर मरते. 80% जनता दारिद्र्य रेषेच्या खाली असणे हे राज्यकर्त्यांना लज्जास्पद आहे. आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे आपण दारिद्र्य रेषेच्या खाली आहोत याची जाणीवही प्रत्यक्ष त्या नागरिकांनाही नसते. ही देशाची दुरवस्था आहे. 4. शिक्षणाची दुरवस्था. महागड्या शाळा, लाखो रुपयांचा शिक्षणाचा खर्च, मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट या कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना करायला भाग पाडणे हे भारतभर सर्वत्र चालू आहे. 15% सीट्स मॅनेजमेंट कोट्यामध्ये ठेवून कॉलेजे काढणाऱ्या धनरांच्या संस्थाचालकांना करोडो रुपयांचा काळा पैसा दरवर्षी उभारण्यास सरकारच मदत करते हे दुर्दैवी आहे. त्यावर कोणी सामाजिक संघटना कार्यवाही करत नाही हे देशाचं दुर्दैव आहे. 5. मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेजना परवानगी देण्यासाठी केंद्रीय तसेच स्टेट संस्थांनी कोट्यवधींची लाच घेणे हा प्रकार वर्षानुवर्ष चालू आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज कॉलेजे काढणाऱ्या धनदर्ग्या संस्था चालकांना जाब जनता विचारणार काय? 6. सरकारी नोकरी मिळवताना परीक्षांना अपेअर होणाऱ्या आणि प्रवेश सरकारी नोकरीत मिळवण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतली जाते. या प्रवेशाच्या वेळी होणारा भ्रष्टाचार, कोट्यवधींची उलाढाल होणे हे सर्वसामान्यांना पटते काय? या सर्व घृणास्पद पद्धतीने वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स चर्चा का करत नाहीत? 7. मार्समध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि घरपोच सामान पोहोचवणाऱ्या कंपन्या अमेझॉन सारख्या कंपन्यांकडून कॉन्ट्रॅक्टवर माणसे ठेवून त्यांचे बेकायदा आर्थिक शोषण केले जात आहे. त्याकडे सरकार, ग्राहक वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय केव्हा आवाज उठवणार आहेत? याआधी सांगितलेले प्रश्न थोड्याच दिवसात 11वी काळासुरू धारण करून देशातल्या नागरिकांसमोर आव्हान ठरणार आहे. भारतातील सारी जनता जेव्हा सारे काही सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे असा विचार करून पेटून उठेल, तोच खरा देशाच्या भविष्याच्या दृष्टीने सुदीन समजावा असे मला वाटते. फक्त भारताला त्याचा गौरव परत देणारा दिवस सर्वसामान्यांच्या वाटेला कधी येणार याची खात्री देता येत नाही. 8. शेतमजुरांना कमी पगार मिळणे ही तर देशातील कोट्यवधी लोकांच्या पुढील गंभीर समस्या आहे. ज्या सर्वसामान्यांच्या मतांवर आपण डोळा ठेवून निवडून येतो, सत्तेतही बसतो, ती सर्व सरकारे या गंभीर प्रश्नाकडे आज दुर्लक्ष करत आहे. 9. आज सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाजारभावाची हमी मिळत नाही. मिडलमॅन व्यापाऱ्यांकडून त्यांचे शोषण चालले आहे. सरकारी व्यवस्थाही याकडे डोळे मिटून शांत बसली आहे. हा सामाजिक पातळीवर होणारा भ्रष्टाचार नाही काय? 10. महिलांना पुरुषांनी केलेल्या कामापेक्षा कमी वेतन देणे हा तर देशातील एक नियमच बनला आहे. स्त्री संघटना याविषयी वर्तमानपत्रातून लिहिताना आज तरी दिसत नाही.
हा स्त्रीच्या दुबळेपणाचा फायदा घेणे नव्हे काय? स्त्री संघटना सर्वोच्च न्यायालयात या विरुद्ध याचिका दाखल करतील काय? 11. सर्वच राजकीय पक्षांमध्ये होणारा भ्रष्ट व्यवहार. सरकारी टेंडर देताना 20 ते 30% लाच घेणे. ही रक्कम एकवटण्यासाठी टेंडर देणाऱ्या कंपन्यांकडून सरकारी रस्ते, धरणे, बांधकामे यामध्ये अत्यंत कमी दर्जाची कामे होणे हे सर्वत्र दिसून येत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तात्पुरता पदमुक्त केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वर्तनाची लज्जा आज वाटत नाही. यावरूनच आपला समाज कुठल्या खालच्या थराला गेलेला आहे याची जाणीव समाजातल्या फारच थोड्या लोकांना होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पकडल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तरी त्या भ्रष्ट व्यक्तीची लाज वाटली पाहिजे असे समाजाकडून आज घरी शिकवले तरी जाते काय? 12. सरकारी नोकरी मिळवताना द्यावी लागणारी लाच वसूल करण्यासाठी आणि लाच दिली असेल तर त्याच्या कित्येक पट अधिक सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पैसे खाण्याची किंवा भ्रष्टाचार करण्याची वृत्ती वाढीत चालली आहे. या वृत्तीला उपाय कोणता बरं? 13. व्यापारींकडून होणारे विदाउट बिल व्यवहार, त्यातून निर्माण होणारा काळा पैसा, त्यातून सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचार. दरवर्षी असेसमेंट करताना या विदाउट बिल व्यवहारापोटी दिली जाणारी प्रचंड लाच ही कोट्यावधींचा काळा पैसा जनरेट करायला कारणीभूत ठरते. अशा सरकारी अधिकाऱ्यांकडे असलेल्या या काळ्या पैशाचा लाभ त्यांच्या कुटुंबियांना होत असेल का? त्यांची मुले चांगले शिक्षण घेऊन आपल्या वडिलांनी ज्या भ्रष्ट पैशाचा वापर करून आपल्याला शिकवले त्या वाईट मार्गाचा त्याग करत असेल का? कोण जाणे. 14. बिल्डर्स कडून होणारी बेकायदा बांधकामे. एकाच फ्लॅट मध्ये अनेक फ्लॅट दाखवून ते फ्लॅट कमी उत्पन्नाच्या खरेदीदाराला विकल्याचे दाखवणे. एकाच फ्लॅट मध्ये प्रत्येक रूमचे वेगवेगळे अग्रीमेंट बनवणे हे प्रकार सर्वत्र चालू आहे. उदाहरणच घ्यायचे तर आपण पवईच्या हिरानंदानीचे घेऊ. पवईच्या हिरानंदानी कॉलनीमध्ये हिरानंदानीकडून असाच प्रकार करण्यात आला आहे. काळा पैसा पांढरा करायच्या नादात अतिश्रीमंतांनी तसे फ्लॅट बेकायदेशीरपणे विकत घेतले आहेत. पवईच्या हिरानंदानी बिल्डरवर कारवाई कोण करणार बरं? त्या विभागातले बडे अधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार, मंत्रीही त्यात सामील असल्याचे उघडपणे बोलले जाते. या सगळ्या चेनला कोण आळा घालणार हे देवच जाणे. 15. प्रत्येक अग्रीमेंट जे सेल डीड किंवा रेंट अग्रीमेंट रजिस्ट्रेशन करताना एजंटच्या थ्रू रजिस्ट्रारच्या कार्यालयात पोहोचवले जाते. त्यात प्रत्येक रजिस्ट्रारच्या कार्यालयात लाच स्वीकारली जाते. लाच न दिल्यास सेल डीड किंवा रेंट अग्रीमेंट रजिस्ट्रेशन न करण्याचे प्रकार सर्रास घडतात. हे साऱ्यांना माहिती असूनही त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोणीच पुढे कसा येत नाही? हा आपल्या समाजाचा एक विकल्पच म्हणायचा काय? 16. सरकारी प्लॉटवर बेकायदा झोपडपट्ट्या उभारणारे लोकल गुंडच असतात. त्यांना संरक्षण मिळणारे राजकारणी देखील असतात.
अनधिकृत झोपडपट्ट्यांमधून आर्थिक हलाखीची परिस्थिती असलेल्या नागरिकांचे वास्तव्य, या अनधिकृत झोपड्या अधिकृत करून घेणारे राजकारणी, गुंड आणि या वसाहती अधिकृत झाल्यावर त्या इतर ग्राहकांना विकणे आणि जे मूळ झोपडपट्टीवासी होते त्यांना तिथून हाकलून देणे आणि त्यांनी पुन्हा दुसऱ्या झोपडपट्टीत आपले नवे घर बसवणे, असे प्रकार नेहमीच चालत असतात. या पद्धतीला आळा घालायचा कोणताही मार्ग आमच्याकडे नाही काय? 17 पायदळ, नौदल आणि हवाई दल या ठिकाणी असणाऱ्या स्टोअर्स मध्ये उत्पादने ठेवण्यासाठी सप्लायर्स कडून लाच घेणे आणि ऑर्डर्स प्रमाणे दिलेल्या मालाचे पेमेंट घेण्यासाठीही लाच मागणे, हे प्रकार आपल्या मिलिटरी स्टोअर मध्ये उघडपणे जातात. त्यात सैनिकांना एक्सपायरीच्या जवळ आलेला माल पुरवला जातो आणि आपले जवानही असेच पदार्थ खातात आणि वापरतातही. यात भ्रष्टाचाराचा फटका आपल्या शूरवीर सैनिकांना बसतो. याचा विचार कोण करणार बरं? 18 पायदळ, नौदल, हवाई दल यासाठी विविध शस्त्रास्त्रे जसे फायटर विमाने, रणगाडे, बंदुका इत्यादींमध्ये कंपन्यांच्या दलालाद्वारे राजकीय पार्ट्या, राजकारणी, सेनांचे टॉपचे अधिकारी यांना आपले शस्त्रे निवडावेत यासाठी प्रचंड लाच दिली जाते असे म्हणतात. आपले मान्यवर चीफ ऑफ द एअरफोर्स जेलची हवा खात आहेत असं माझ्या स्मृतीत आहे. बँकातील परदेशी अकाउंट मध्ये हा पैसा डॉलर्स मध्ये बनावट नकली कंपन्यांच्या नावाने जमा करणे ही आजची नॉर्मल प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिस आपल्या देशात केव्हा आणि कोण मोडून काढणार बरं? 19 नव्यानं बिल्डर्स मध्ये समाविष्ट होणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांकडून नवे शेकडो एकच इमारतीचे प्लॉट्स कमीत कमी किमतीला विकत घेणे, त्यात मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि सरकारी वरिष्ठ महसूल अधिकारी यांना लाच वा कमर्शियल स्पेस देणे आणि लोकल गुंडांना हाताशी धरून असे प्रोजेक्ट पूर्ण करणे आणि असे पूर्ण झालेले प्रोजेक्ट आसमानी किमतीला ग्राहकांना देणे, असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर सरकारी पातळीवर नियंत्रण कोण आणणार? 20 मध्यंतरी कोरोना व्हायरसने भारतासह संपूर्ण जगाला ग्रासले होते. त्या काळात खासगी हॉस्पिटल्सने कोट्यवधी रुपये मिळवले. या अँटीबायोटिक्सचा वापर व्हायरसवर परिणामच करत नाही अशी 4,000 रुपये किमतीची इंजेक्शन्स 40,000 रुपयांना फ्लॅट मध्ये विकली गेली. पेशंटना 10 लाख रुपयांची बिले दिली गेली. एवढेच नाही तर मृत पावलेल्या पेशंटवर उपचार चालू आहेत असे सांगून त्यांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपये लुटले गेले. या सगळ्यात प्रायव्हेट हॉस्पिटल्स सरसकट सामील होती. सरकारने या प्रचंड भ्रष्टाचारावर कोणते उपाय योजले? काही हॉस्पिटल्स त्या काळात बंद करण्यात आली, पण त्या दिवसातच त्या हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकांकडून प्रचंड लाच घेऊन त्या हॉस्पिटल्सना परत परवाने देण्यात आले. कोरोना काळात अत्याचार कसे घडले त्याचाच हा एक नमुना होता. कोरोना काळात अनेक कामगार
पायी पायी चालत आपल्या UP बिहार इथे घरी पोचले. त्यांचे काय हाल झाले त्याचा नमुना टीव्हीवर येणाऱ्या त्यांच्या चित्रीकरणात दिसतो. हा विषय आता मागे पडला आहे. तेव्हा त्या काळात काहीच झाले नाही अशा प्रकारे सरकार वागते आणि असे प्रकार घडले हे संसदेत किंवा इलेक्शन कॅम्पेन मध्येही कोणीच पक्ष सांगत नाही. 21 न्यायपालिकेत न्याय मिळवण्यासाठी 20 ते 30 वर्ष लागतात. स्मॉल कॉज कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट, हाय कोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट यामध्ये न्यायासाठी जाणे हे सामान्य माणसाला अशक्य आहे. न्यायपालिकेतील काही अपवादात्मक न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे तथाकथित आरोप होत आहेत. माननीय न्यायमूर्ती कोर्टाचा अपमान करण्याच्या दृष्टीने नागरिकांना हे आरोप करण्याविषयी शिक्षाही देतील. मग न्यायालयातील समस्यांवर सामान्य माणसांनी बोलायचेच नाही, सत्य सांगायचेच नाही असे काही न्यायमूर्तींनी ठरवले आहे. असे आपण मानायचं काय? 22 सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना निवृत्त होताच त्यांची नेमणूक राज्यसभेत केंद्र सरकार करते. अशा प्रकारामध्ये अशा निवृत्त न्यायमूर्तींना एखाद्या एन्क्वायरी कमिशनचे अध्यक्षपद देणे आणि मुदतीनंतरही त्या कमिशनचा अहवाल जाहीर न करणे हे प्रकार नियमित होत असतात. अशा न्यायमूर्तींच्या निवृत्तीनंतर त्वरित होणाऱ्या सरकारी नियुक्त्या थांबवल्या पाहिजेत ना? कायद्यानेच अशा निवडणुकांना परवानग्या नाकारल्या पाहिजेत, तरच न्यायव्यवस्थेला वरपासून खालपर्यंत लागलेली तथाकथित कीड थांबेल असे मला प्रामाणिकपणे वाटते. 23 सर्वोच्च न्यायालयात खटले 10-15 वर्षांनी हेअरिंगला येणे हे नेहमीच घडत असते. त्यात प्रत्यक्षात गुन्हा करणाऱ्या माणसाला आजारपणाचा बहाणा करून सहज जामीन मिळून त्याची जेलमधून जाण्यापासून कायमची सुटका करून घेणे हे आता सर्वत्र होत आहे. राजकीय भ्रष्टाचारांना हे प्रकार भारतभर चालू असलेले दिसतात. हाच न्याय सर्वसाधारण कैद्याला केव्हा मिळणार? त्याला वर्षानुवर्ष खटल्याची प्रतीक्षा करत जेलमध्ये काढायला लागतात. हे सगळे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट केव्हा थांबवणार आहे? 24 सर्वसाधारणपणे 75% गुन्ह्यातील आरोपींची अगदी सुप्रीम कोर्टातही निर्दोष सुटका होते. त्यांनी सोसलेल्या जेलमधील घटनांना कोणतेही कॉम्पेन्सेशन न मिळणे हे एखाद्या निर्दोष सुटणाऱ्या आरोपीचे जीवन एक प्रकारे पूर्णपणे उद्ध्वस्त करते. 25 शेअर बाजारातील धनधारकांची सर्वसामान्यांना धोका देऊन अधिक पैसे कमावण्याची वृत्ती आजकाल वाढत आहे. कित्येक कंपन्या लिक्विडेशन प्रोसेस मध्ये गेलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसांचे लाखो करोडो रुपये बुडाले आहेत. यामध्ये बँकांचेही करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. 26 शेअर बाजारात HDFC, ICICI बँक आणि इतर ब्रोकर फर्म्स ठामपणे उभे आहेत. त्यांना शेअर बाजारातून हजारो कोटी रुपये मिळतात. सर्वसामान्य माणूस त्यांच्या सल्ल्याला मानून शेअर बाजारात म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. एक दिवस आज 60,000च्या वर असलेला शेअर बाजार कधी कोसळून 20,000च्या खाली आला तर त्यामध्ये नवल नाही. त्यामध्ये जे आज आपले उखड
पांढरे करून घेत आहेत अशा हजारो कंपन्या लिक्विडेशन मध्ये जातील, हे आजचे सत्य आहे. 27. शेअर बाजारात जसे नीरव मोदी, विजय मल्ल्या, केतन पारेख आणि इतर किंवा क्रिकेट सम्राट ललित मोदी यांना परदेशात जाण्यास कोण मदत करते? 8-10 वर्ष झाली तरी त्यांना कायद्याने भारतात आणलेच जात नाही. या गैरकारभाराला भारत सरकार तसेच CBI, इकॉनॉमिक अफेन्स विंग, इंटरपोल यासारख्या संस्थांचा वापर करण्यास भारत सरकार नेहमीच कमी का पडते? यामध्ये सरकारच्या कोणाचे तरी हितसंबंध गुंतले आहेत काय? 28. आज वृद्धांच्या, गरिबांच्या जमिनी बेकायदा खोटी कागदपत्र राजकारणापासून ते गुंडांपर्यंतच्या सर्वांकडून महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ताब्यात घेतलं जात आहे. त्यांना महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांची साथ निश्चितच मिळत आहे. याला ठोस पुरावे आहेत. काही ठिकाणी हजारो रुपयांना घेतलेल्या बळ्यांनी ह्याच जमिनी सरकारी धरणे, रेल्वे, रस्ते इत्यादींसाठी शेकडो करोड रुपयांना केंद्र किंवा राज्य सरकारे विकत घेत आहेत. 29. टीव्ही चॅनल्स आता बड्या उद्योगपतींच्या ताब्यात जात आहेत. उद्योगपतींना आणि सरकारला योग्य वाटेल असेच दिवसभर चॅनल्सवर दाखवत आहेत. वृत्तपत्रेही आता सरकारांना घाबरून केवळ मूकपणे सारे बघत आहेत, सहन करत आहेत. लोकशाहीचा हा चौथा स्तंभही आता राजकारण्यांना, उद्योगपतींना आणि गुंडांनाही सबसे शरण गेला आहे. 30. कोट्यावधी शेतकऱ्यांना वार्षिक रुपये 6,000 चे पेन्शन सरकारकडून मिळते, म्हणजे महिन्याला 500 रुपये फक्त. या 6,000 रुपयात औषधे, अन्न, कपडे यांचा खर्च या शेतकऱ्यांना आणि ते पेन्शन मिळवणाऱ्या वृद्धांनाही भागवता येणार का? याचा थोडासा तरी विचार सरकार करणार काय? वर उल्लेखलेली सर्व संकटे ही खरोखरच भारताच्या लोकशाहीला आज ग्रासत आहेत, यात कोणालाही शंका नाही. भारतातील करोडोंची नेभलट आम जनता या भूमिकेवर विचारही करत नाही. म्हणूनच आज देशात सारे शांत आहे काय? 31. एक जमाना सुमारे 30 वर्षांपूर्वी होता, ज्यावेळी फारच थोडे लोक परदेशी नागरिकत्व घेऊन दुबई, USA, ब्रिटन इत्यादी देशात सेटल व्हायचे. आज बुद्धिमान शिकलेल्या विद्यार्थ्यांची, IT प्रोफेशनल्सची भारतात किंमत नाही आणि म्हणूनच लाखो तंत्रज्ञ, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ परदेशात नोकरीला जात आहेत. निदान तिथे नोकरी मिळण्याची स्वप्ने पाहत आहेत. $1,00,000-2 लाख तिथे वर्षाला दोघेही नवरा बायको नोकरी करून कमवत आहेत. तिथे घरे एकतर भाड्याने घेत आहेत किंवा 10 ते 20 वर्षांच्या कालावधीच्या कर्जाने घेत आहेत आणि ते कर्जे फेडायची स्वप्नेही बघत आहेत. त्यांचे भारतातले आई वडील या मुलांना शिक्षणासाठी जवळचे पैसे देऊन स्वतः मात्र काहीतरी छोटासा व्यवसाय करून किंवा वेळप्रसंगी वृद्धाश्रमात दिवस काढत आहेत. हे पुढल्या आणि आधीच्या पिढीसमोर
दुर्दैवाने आलेले एक आव्हान आहे असे आपण मानले पाहिजे. याआधी सांगितलेले प्रश्न थोड्याच दिवसात अकाळ विकाळ स्वरूप धारण करून देशातल्या नागरिकांसमोर आव्हान ठरणार आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील सारी जनता जेव्हा सारे काही सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे असा विचार करून पेटून उठेल तोच खरा त्या देशांच्या भविष्याच्या दृष्टीने सुदीन समजावा असे मला वाटते. संपूर्ण क्रांती हा माननीय श्री जयप्रकाश नारायण यांनी दिलेली घोषणा आता प्रत्यक्षात आणली पाहिजे असे सर्व नागरिकांना वाटलेच पाहिजे. उषत काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. सर्वसामान्यांनी यापुढे आपले तत्वज्ञान ठेवणे भाग आहे काय? याचे उत्तर फक्त होय असेच आहे असे मला वाटते. या विषयांवर आपले बहुमोल विचार आपण कृपा करून YouTubeवर कळवावे ही आग्रहाची विनंती. आपला नम्र राजीव शांताराम थत्ते.